नमस्कार. मी कैलाश शिवाजी पाटील. मी रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहे आणि एक्सपर्ट सिक्युरिटी सर्व्हिसेस मध्ये ऍज अ सीईओ काम करतोय. माझा प्रोफेशनलिझम वाढवायसाठी मला काहीतरी केलं पाहिजे आणि ज्यावेळी मी गुगलवरती सर्च करत होतो त्यावेळी मला हे लक्षात आलं की आपल्या जवळच एक अकॅडमी आहे, तिथं पब्लिक स्पीकिंग कोर्सेस चालतात. मी याच्या आधी खूप ऑनलाईन कोर्सेस करायचा प्रयत्न केला, काही ठिकाणी पैसेही भरले, पण त्याचा रिझल्ट मला एवढा भेटला नाही. मग मी स्वतः विचार केला की मला काही असं मेंटोरिंग जे मला फिजिकली किंवा ऑफलाईन भेटेल ते जर मला भेटलं तर खूप बरं होईल. मग त्या हिशोबाने मी गुगलवरती ज्यावेळी टाईप केला आणि मी के सिंग ट्रेनिंग सेंटर हे ज्यावेळी मला नऱ्यामध्ये म्हणजे माझ्या जवळ ज्यावेळी मला दिसलं त्यावेळी मी हा विचार केला की त्या नंबरवरती एकदा कॉल करून बघू. मी इनफॅक्ट कॉल केला आणि मी माझे प्रश्न त्यांना विचारले. म्हणजे मला जो कॉन्फिडन्स आहे या शिकण्यातून भेटेल का, किंवा पब्लिक स्पीकर म्हणून मला ज्यावेळी मी कॉन्फरन्सला जाईन त्यावेळी माझ्यात तो कॉन्फिडन्स असेल का, व्यवस्थित त्यांनी ज्यावेळी मला समजावून सांगितलं त्यावेळी मी खरोखर रिअलाइज केलं की आपल्याला प्रॅक्टिकली हे करून बघायला पाहिजे. मग मी ऍडमिशन घेतलं आणि पहिला दिवस ज्यावेळी मी क्लासेसला आलो त्यावेळी माझ्या मनात खूप भीती होती. अशा खूप गोष्टी मनात यायच्या. त्यावेळी मला वाटायचं की अरे मला स्टेजवरती बोलता येईल का, किंवा माझी तयारीच नसते तर मला एखादी गोष्ट कोणीतरी मला इंट्रोडक्शन दे म्हटली तर काय होईल. या गोष्टी ज्यावेळी मला वाटायला लागल्या त्यावेळी मी पहिल्याच दिवशी मला सरांनी डायरेक्ट ही प्रॅक्टिस द्यायला सांगितली. त्यानंतर सर आले, सरांनी म्हटले चलो लेट स्टार्ट विथ प्रॅक्टिस. प्रॅक्टिस म्हटल्यानंतर माझ्या अंगावरती काटा आला की ही प्रॅक्टिस कशी करायची. मग त्यांनी मला थोडक्यात थोडंसं समजावून सांगितलं आणि स्टेजवरती मी जाऊन उभा राहिलो आणि त्यानंतर जी दुसरी प्रॅक्टिस केली त्यामध्ये ऑटोमॅटिकली मला माझा आत्मविश्वास वाढल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर मी 2-3 वेळा ती प्रॅक्टिस केली आणि मी एकदम कम्फर्ट झोन मध्ये आलो. म्हणजे मला एक असं वाटू लागलं की मी आरामात आता बोलू शकेन. पण खूप काही गोष्टी त्यामध्ये होत्या, त्या सरांनी नंतर कव्हर केल्या. स्टेजवरती जाऊन काहीतरी बोलणं या गोष्टी त्यामध्ये इन्व्हॉल्व नसतात, तर आपल्याला खूप काही गोष्टी या पब्लिक स्पीकिंग मध्ये शिकायच्या आहेत. ते मला त्यांनी समजावून सांगितलं. बिलीव्ह मी, आज माझ्यामध्ये ते 1 महिन्यानंतर जे कन्सिस्टंटली मी ती प्रॅक्टिस किंवा ते क्लासेस अटेंड केल्यानंतर त्यामध्ये ज्या मुख्य गोष्टी मला शिकायला भेटल्या त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलताना त्यामध्ये बॉडी लँग्वेजचा किती रोल असतो, त्यामध्ये जेस्चर्स किती महत्वाचे असतात, त्याचं फेशियल एक्सप्रेशन्स, ह्युमर किंवा आय कॉन्टॅक्ट या सगळ्या गोष्टी घेऊन आपण एक प्रेक्षकांसमोर आपला एक मुद्दा मांडतो. खूप साऱ्या गोष्टी यामध्ये इन्व्हॉल्व असतात. हा एक एवढा वास्ट सब्जेक्ट आहे की याला जेवढा आपण वेळ देता येईल तेवढा कमी आहे. म्हणून आपण आज बघतोय की जे मोठे सेलिब्रिटीज आहेत किंवा पॉलिटिशियन्स आहेत ते एवढ्या मोठ्या लेवलला जाऊन ते बोलू शकतात. त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये तर कन्सिस्टंटली ते आजही शिकत आहेत, आजही त्यांच्या चेंजेस करत आहेत आणि आयुष्यात त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या बरोबर ते करत आहेत. ते त्यांच्या बरोबर मेंटर ठेवत आहेत, ते त्यांच्या बरोबर ट्रेनर ठेवत आहेत, ते करत आहेत. आपण शिकू शकतो, आपल्याला जे बेसिक गरज आहे ती शिकू शकतो. पण जर आपल्याला खरोखर मोठा वक्ता व्हायचा असेल किंवा अशा मोठ्या हुद्द्यावरती काम करायचं असेल किंवा आपला एखादा बिझनेस मोठा वाढवायचा असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्या कन्सिस्टंटली करत गेल्या पाहिजेत. पण अजून खूप गोष्टी आहेत ज्या मी शिकू शकतो. शिकून मी माझं लाईफमध्ये स्वतःला अपडेट करत राहू शकतो. तर या गोष्टी करण्यासाठी किंवा माझी पब्लिक स्पीकिंगची क्वालिटी आहे ती डेव्हलप करायसाठी मला स्वतःला द्यायची आहे. हा ऍक्च्युली जो ध्यास किंवा ध्येय आहे ते कम्प्लिटली स्ट्रॉंग आहे, फर्म आहे. मी आयुष्यात एक चांगला वक्ता, त्याबरोबर चांगला सीईओ प्लस माझ्या कंपनीला मोठं घेऊन जायचं माझं धाडस किंवा जे माझं साहस आहे ते एकदम फर्म आहे. पण त्याबरोबर मी 100% मी कायम माझ्या बरोबर एक मेंटर किंवा माझे गुरु म्हणून सरांचा कायम